नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात. आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षण तज्ज्ञ होते. तसेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन उपराष्ट्रपती देखील होते. त्यांचा कार्यकाळ इसवी सन 1952 ते इसवी सन 1962 असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला 64 किलोमीटर अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्यांची विवेकबुद्धी त्यांच्या राजकारणावर कधीकधी मात करते असे राजकीय उदाहरण म्हणजे राधाकृष्णन हे होय. राजेंद्र प्रसाद हे सात्विक, सज्जन व चरित्रसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते. प्रत्यक्षात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते, पण सर्वपल्ली राधाकृष्णन यांची परिस्थिती याहून वेगळी होती. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्यांच्या जीवनात नव्हत्या. महात्मा गांधींशी त्यांचे संबंध होते. सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांचे तत्त्वज्ञान प्रसिद्ध होते. स्वातंत्र्योदय काळी काँग्रेस पक्षाचे नेते राधाकृष्णन यांच्याकडे गेले. त्यांना संविधान सभेचे सदस्य होण्यासाठी त्यांनी पाचारण केले. त्यांना तत्त्वज्ञान मार्गदर्शनाची गरज होती. राजकारणात त्यांना रस नव्हता. विधानसभेत येण्यापूर्वी काही वर्षे ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापीठांचे ते कुलगुरू होते. प्रशासन त्यांनी यशस्वीपणे सांभाळले होते. पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाचा तात्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ता काळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट हा पुरस्कार ठेवला आहे. राधाकृष्ण यांच्या जीवनात 3 प्रमुख प्रश्न होते. पहिला असा की नीतिमान पण चिकित्सक व विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे, कसे पटवून द्यावे? आणि तिसरा प्रश्न असा होता की मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती? कुणाशीही ते याच 3 प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत असे डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबद्दल नरहर कुरुंदकर लिहितात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रास प्रेसिडेन्सीमधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तणी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेजमधून ते पदव्युत्तर झाले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये 1918 ते 1921 दरम्यान काम केले. म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गौरव केला. 1921 ते 1931 या दरम्यान कोलकाता विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. राधाकृष्णन 1931 ते 1936 मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. 1931 मध्ये पंडित मदन मोहन मालवीयांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले. ते 1948 पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले. कोलकाता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉक्टर राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. कोलकाता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे 2 दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत. ऑक्सफर्ड विद्यापीठात
दर वर्षातून काही महिने अशा प्रकारे 20 वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात 1936 ते 1952 असे विद्यासन निर्माण केले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दीमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते 12 मे 1962 पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने 1954 साली त्यांना भारतरत्न हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती 13 मे 1962 ते 13 मे 1967 या काळात होते. भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केली जाते. शिक्षणाबद्दल डॉक्टर राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाज विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही, तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधारण आहे हे जाणल्याशिवाय आपली यांत्रिक व तांत्रिक प्रगती होणार नाही. ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्ठा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केलाच पाहिजे. एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चरित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक आणि शिक्षक म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता. संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कांट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञानांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपियर, कोलारिस, ब्राउनिंग, वोल्ट, विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखनशैलीचा त्यांनी अभ्यास केला. तसेच गटे, डांटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी त्यांनी अनुभवली. त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले 40 वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. 1952 मध्ये ॲन अँथॉलॉजी, 1948 मध्ये द भगवद्गीता, 1960 मध्ये द ब्रह्मासूत्र, द फिलॉसॉफी ऑफ स्पिरिच्युअल लाईफ, तसेच द कॉन्सेप्ट ऑफ मॅन, 1975 मध्ये द क्रिएटिव्ह लाईफ, 1950 मध्ये द धम्मपदा, 1933 मध्ये ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन, 1955 मध्ये ईस्ट अँड वेस्ट सम रिफ्लेक्शन्स, फर्स्ट सिरीज अँड बेंटली मेमोरियल लेक्चर्स, तसेच 1939 मध्ये ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट्स, 1944 मध्ये एज्युकेशन, पॉलिटिक्स अँड वॉर, अ कलेक्शन ऑफ ॲड्रेसेस, 1912 मध्ये इसेन्शियल ऑफ सायकॉलॉजी, 1908 मध्ये द इथिक्स ऑफ वेदांता अँड इट्स मेटाफिजिकल परसेप्शन्स, 1961 मध्ये फेलोशिप ऑफ फेथ, 1936 मध्ये फ्रीडम अँड कल्चर, तसेच गौतम द बुद्धा, ग्रेट इंडियन्स, द हार्ट ऑफ हिंदुस्तान, द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, 1952 मध्ये हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी इन ईस्टर्न अँड वेस्टर्न, 1932 मध्ये ॲन आयडियलिस्ट व्ह्यू ऑफ लाईफ,
तसेच इंडिया अँड चायना, इंडियन फिलॉसॉफी, अ सोर्स बुक इन इंडियन फिलॉसॉफी, कंटेम्प्ररी इंडियन फिलॉसॉफी, इंडियन रिलिजन्स, इज धिस पीस, कल्की और द फीचर्स ऑफ सिव्हिलायझेशन, लिव्हिंग विथ द पर्पज, महात्मा गांधी, ऑन नेहरू, occasional speeches and writings, the philosophy of Rabindranath Tagore, Radhakrishnan, the reader and anthology, recovery of faith, the region of religion in contemporary philosophy, religion and society, religion in a changing world, religion in transition, the religion of the spirit and world's need, fragments of confessions, the religion we need, President Radhakrishnan's speech and writings, towards a new world, new knowledge. असे अनेक ग्रंथ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिले. डॉक्टर राधाकृष्णन यांच्यावर 1952 साली द फिलॉसॉफी ऑफ सर्वपल्ली राधाकृष्णन हा ग्रंथ प्रकाशित झाला. हे होते आजचे व्यक्तिविशेष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. ह्या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. यासाठी आमचा ईमेल ID आहे radiompscguru sp@gmail.com. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.